रत्नागिरी नागपूरसाठी 41,000 झाडे तोडली. शक्तीपीठसाठी किती कत्तल. सुपीक शेतजमिनींवर नांगर चालवणारा शक्तीपीठ महामार्ग पर्यावरणासाठी जीवघेणा ठरणार असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या कामासाठी जिल्ह्याच्या हद्दीतील 41 झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली. आता शक्तीपीठसाठी पुन्हा एकदा पर्यावरणाची हत्या केली जाणार आहे. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या धाराशिव ते कोल्हापूर टप्प्याच्या पर्यावरणीय मूल्यांकनासाठी रस्ते विकास महामंडळाने केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती. त्याला केंद्राने हिरवा कंदील दर्शवला आहे. रत्नागिरी नागपूरसाठी हीच प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यावेळी अटी शर्तींसह परवानगी मिळाली होती, पण या अटींचं पालन झालं नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. हाच पॅटर्न शक्तीपीठ महामार्गासाठी वापरला जातो आहे. रत्नागिरी नागपूरसाठी मिरज कवठेमहांकाळ जत तालुक्यातील 41,000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एक झाड तोडताना त्याच्या मोबदल्यात 5 झाडे लावायची अट होती. त्याचे संगोपन करण्याची अट होती. या अटींवरच वृक्षतोडीची परवानगी मिळाली होती. पण सध्या या महामार्गाची अवस्था पाहिली असता अटींचं पालन झालं नसल्याचं दिसून येत आहे. मिरजेपासून सोलापूरपर्यंत या महामार्गाच्या दुतर्फा भकास माळरान दिसून येते. रस्त्याकडच्या शेतात शेतकऱ्यांनी जपलेली झाडे हीच काय ती हिरवाई आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.